शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतशिवार या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी शीतल निमजे स्वागत करत आहे. आज आहे राष्ट्रीय शेतकरी दिवस. या निमित्ताने आमच्या समस्त शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकूयात शेती आणि पशुपालन याविषयी डॉक्टर प्राणेश येवतीकर, सहयोगी अधिष्ठाता, पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालय परभणी यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेती आणि पशुपालन हे दोन महत्त्वाचे क्षेत्र आहेत की जे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि अन्न सुरक्षिततेमध्ये महत्त्वपूर्ण असं योगदान देतात. आणि आज त्याच निमित्तानं आपण शेती आणि पशुपालन याविषयी माहिती सांगण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर प्राणेश येवतीकर, सहयोगी अधिष्ठाता, पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालय परभणी. आणि आज आपण त्यांच्याकडनं ही महत्त्वपूर्ण अशी माहिती या शेतकरी किसान दिनाच्या निमित्तानं आपण जाणून घेणार आहोत. तर सर नमस्कार. नमस्कार मॅडम. तर सर आता आज आहे राष्ट्रीय शेतकरी दिन, तर त्या निमित्तानं या दिनाचं महत्त्व आपण थोडक्यात काय सांगाल बरं? राष्ट्रीय शेतकरी दिन हा भारतीय कृषी व पशुपालन व्यवस्थेचा आत्मा असलेल्या शेतकऱ्यांना समर्पित आहे. अगदीच. 23 डिसेंबर हा दिवस माजी पंतप्रधान भारतरत्न डॉक्टर चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. शेती व पशुपालन या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दोन बाजू मजबूत स्तंभावर देशाची अन्नसुरक्षा, पोषण सुरक्षा आणि रोजगार निर्मिती अवलंबून आहे. हा दिवस प्रामुख्याने शेतकऱ्यांचा कष्ट, त्याग व योगदानाची जाणीव करून देतो आणि त्यासोबतच विज्ञान, तंत्रज्ञान व धोरणांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या संकल्पाची पुन्हा प्रतिज्ञा देखील करतो. अगदी अगदी. म्हणजे आपल्याला असं म्हणायला काही हरकत नाही सर की शेती आणि पशुपालन हे आपल्या देशाच्या अन्न सुरक्षिततेमध्ये महत्त्वपूर्ण असं योगदान देतात, नक्कीच नाही का? तर सर याच दृष्टिकोनातून पशुपालनाच्या दृष्टीने पशुवैद्यकीय महाविद्यालय आपल्या शेतकरी बांधवांसाठी कोणत्या प्रकारच्या सेवा पुरवतं याविषयी काय सांगाल? पशुवैद्यक महाविद्यालय हे शेतकरी व पशुपालकांसाठी ज्ञान, उपचार आणि तंत्रज्ञानाचे केंद्र आहे. आम्ही पशूंचे रोगनिदान, जैव रासायनिक चाचण्या, उपचार, शस्त्रक्रिया तसेच वंध्यत्व निवारण, लसीकरण, परजीवी नियंत्रण यासारख्या अत्यावश्यक सेवा अविरत सातत्याने पुरवतो. निश्चितच. यासोबतच दुग्ध उत्पादन वाढीसाठी पोषण व्यवस्थापन, संतुलित आहार, त्याबद्दलचा सल्ला, स्वच्छ दुग्ध उत्पादन, त्याबद्दलच्या पद्धती व जनावरांच्या कल्याणासंबंधी परिपूर्ण मार्गदर्शन केले जाते. अच्छा. या सेवामुळे उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांचे निव्वळ उत्पन्न वाढण्यास मदत होते. निश्चितच सर. आपलं जे पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालय परभणी हे आहे, या माध्यमातून आपले शेतकरी बंधू वेळोवेळी तज्ज्ञांचा सल्ला देखील घेत असतात आणि निश्चितच आपल्या पशुधनाचं आरोग्य हे चांगल्या प्रकारे आपण कशा पद्धतीने राखू शकतो यासाठी वारंवार तज्ज्ञांकडनं देखील मोलाचा सल्ला त्यांना मिळत असतो, नाही का सर? हो हो, अगदी बरोबर. जनावरांच्या उत्पादन क्षमतेमध्ये जर आपल्याला वाढ करायची असेल तर त्या माध्यमातून महाविद्यालय कोणते वैज्ञानिक उपाय शेतकऱ्यांसाठी राबवतं बरं? आता त्याचं असं आहे की जनावरांची उत्पादन क्षमता ही केवळ पशुधनाच्या जातीवरच नाही तर योग्य व्यवस्थापनावरही अवलंबून असते. आणि त्यासाठी कृत्रिम रेतन, लिंग विनिश्चित वीर्य तंत्रज्ञान, वंध्यत्व निदान व उपचार तसेच दुधाळ जनावरांचे प्रगत व्यवस्थापन, ज्याने की दूध उत्पादनात वाढ होऊ शकते आणि आजारांचा प्रतिबंधात्मक दृष्टिकोन आम्ही अंगीकारत असतो. तसेच आधुनिक प्रयोगशाळांच्या माध्यमातून अचूक रोग निदान करून वेळेवर उपचार दिले जातात. या वैज्ञानिक उपायामुळे दुधाचे उत्पादन,
प्रजनन कार्यक्षमता आणि जनावरांचे आयुष्यमानही वाढते. निश्चितच सर. म्हणजे कुठल्याही प्रकारची अडचण जर पशुपालन करत असताना आपल्या शेतकरी बांधवांना आली बरोबर. तर ते निश्चितच आपल्या पशुवैद्यक महाविद्यालयात येतात आणि वेळोवेळी ह्या गोष्टीचं निदान देखील तज्ज्ञांकडनं डॉक्टरांकडनं करून घेतात, नाही का सर? अगदी बरोबर. आणि निश्चितच आता तुम्ही तर म्हणालात म्हणजे कृत्रिम रेतन असेल किंवा लिंगविनिश्चित वीर्य तंत्रज्ञान असेल, असं प्रगत असं तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध आहे आणि निश्चितच आपले पशुपालक बांधव यांचा वापर करून आपलं जनावर सुदृढ करतात, नाही का सर? तर सर, ग्रामीण युवक आणि तरुण पशुपालकांसाठी आपल्या महाविद्यालयाची भूमिका नेमकी काय आहे बरं सर? ते असं आहे की आजचा युवक हा शेती व पशुपालनाचा भविष्यकाळ आहे आणि त्याच दृष्टीनं आम्ही प्रशिक्षण शिबिरे, त्यांच्यासाठी प्रात्यक्षिके, शेतकरी शास्त्रज्ञ संवाद, उद्योजकता विकास कार्यक्रम आणि आधुनिक पशुपालन तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन देतो. बरोबर. वेळोवेळी आम्ही दुग्ध व्यवसाय, शेळी मेंढी पालन, कुक्कुटपालन, मूल्यवर्धन व स्टार्टअप या संबंधीबाबतच्या युवकांना योग्य दिशा सुद्धा देतो. यामुळे पशुपालन हे केवळ उपजीविकेचे साधन न राहता एक शाश्वत उद्योग बनत आहे. खरंय खरंय सर. म्हणजे आता आपण पाहतो सर की आपले ग्रामीण युवक असतील किंवा जे तरुण पशुपालक असतील, त्यांच्यासाठी जे वेळोवेळी प्रदर्शन असेल, प्रात्यक्षिके असतील, हे जे त्यांना प्रशिक्षण असेल, हे त्यांनी वेळोवेळी याचा लाभ घ्यायला पाहिजे आणि प्रशिक्षित होऊन आपला जो काही उद्योग त्यांना करायचा आहे त्या दिशेने त्यांनी वळायला पाहिजे, नाही का सर? आपलं जे पशुवैद्यकीय महाविद्यालय परभणी आहे, या ठिकाणी पशुपालकांसाठी कोणकोणत्या सेवा पुरविल्या जातात की जेणेकरून त्यांनी योग्य असा लाभ त्याचा घ्यायला पाहिजे? आता आमच्या पशुवैद्यक महाविद्यालय परभणी अंतर्गत पशुवैद्यकीय चिकित्सालय ह्यामध्ये आम्ही आधुनिक तंत्रज्ञान अद्ययावत निदान उपचार पद्धती स्थापित केलेली आहे. त्याद्वारे आम्ही डिजिटल एक्स-रे फोटोग्राफी नावाचं यंत्र आणलेलं आहे. जे पूर्वी आपल्याला एखादा जनावराचा एक्स-रे काढायचा असेल तर खूप वेळ वाया जायचा आणि वेळ लागायचा पण. त्यामुळे विनाकारण शेतकऱ्यांना, बाहेरगावून येणाऱ्या शेतकऱ्यांना वेळ द्यावा लागत असे. आता डिजिटल एक्स-रे फोटोग्राफीमुळं हे तंत्रज्ञान फक्त 15 ते 20 मिनिटात आपल्याला अचूक निदान करून देऊ शकते. त्याचबरोबर आमच्याकडं अल्ट्रासोनोग्राफी म्हणजे गर्भधारणाबद्दल जे घोडी असेल ते घोडी, मांजर, कुत्रे, गाय, म्हैस ह्या सगळ्याच्या गर्भधारणेबद्दल सुद्धा योग्य ते निदान करून सूचना देऊ शकतात. त्याचबरोबर आमच्याकडे आधुनिक जैव रासायनिक चाचणीचे उपकरणं आलेली आहेत, ज्यामध्ये की आपण यकृत किंवा मूत्रपिंड ह्याबद्दलचे जे काही बेसिकली पॅरामीटर्स म्हणतो त्याला आपण, जे सूचक द्रव्य असतात रक्तातील, त्याचे सुद्धा प्रमाणावरून आपण अचूक निदान फार लवकरात लवकर करून देऊ शकतो. अशाच प्रकारची इत्यादी बरेचसे अद्ययावत तंत्रज्ञान इथं आम्ही सुरू केलेले आहेत. हा उपक्रम आम्ही महाविद्यालयातर्फे विशेषतः शेतकऱ्यांसाठी आणि पशुपालकांसाठी अविरत सुरू ठेवलेला आहे. खूप छान. आपले पशुपालक बांधव आपल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात येऊन या सगळ्या ज्या काही त्यांना समस्या वेळोवेळी निर्माण होत असतात, त्यावर मात करून चांगल्या प्रकारे सल्ला देखील या माध्यमातून तज्ज्ञांचा घेऊ शकतात, नाही का सर? म्हणजे शेती आणि पशुपालनामध्ये आपल्याला म्हणता येईल की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण चांगल्या पद्धतीने उत्पादन वाढवू शकतो. निश्चितच. तर आज आहे राष्ट्रीय शेतकरी दिन सर. तर त्या निमित्तानं आपण शेतकरी आणि पशुपालकांना काय संदेश द्याल बरं सर? माझा संदेश एवढाच राहील की शेती आणि पशुपालन हे आज विज्ञान आधारित व्यवसाय झालेले आहेत. त्यामुळे परंपरागत अनुभवासोबतच वैज्ञानिक सल्ल्याची जोड देणे अत्यंत गरजेचे आहे. खरंय. जनावरांचे नियमित लसीकरण, संतुलित आहार, स्वच्छता आणि वेळेवर पशुवैद्यकीय सल्ला घेतल्यास रोगापासून संरक्षण व उत्पन्नात वाढ निश्चित होते. महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत येणारे व सन 1972 पासून म्हणजेच संस्थेच्या स्थापनेपासूनच पशुवैद्यकीय महाविद्यालय परभणी हे सदैव विशेषतः मराठवाडा विभागातील शेतकरी,
पशुपालकांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे. नक्कीच. विज्ञान, तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांचा अनुभव यांचा समन्वयच समृद्ध ग्रामीण भारताचा पाया आहे. राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त मी सर्व शेतकरी, पशुपालक व ग्रामीण युवकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. शेती, पशुपालन, विज्ञान यांच्या एकत्रित वाटचालीतूनच शाश्वत आणि समृद्ध राष्ट्र घडेल हे निश्चित. धन्यवाद. खरं सर, कारण आज जो राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त तुम्ही शेतकरी बांधवांना आणि आपल्या पशुपालकांना जो महत्त्वपूर्ण असा संदेश दिलेला आहे की वैद्यकीय महाविद्यालयाच्या मार्फत आपण वेगवेगळे जे प्रशिक्षण आयोजित केलेले असतात त्यांचा लाभ प्रत्येक शेतकरी बांधवांनी घ्यावा आणि निश्चितच पशुपालन आणि विज्ञान यांच्या एकत्रित वाटचालीमधून तुम्ही जे म्हणालात की म्हणजे शाश्वत आणि समृद्ध राष्ट्र घडेल, निश्चितच हे पुढे चालून होणार आहे. आणि जे काही त्यांच्यासमोर येणारी आव्हाने आहेत ते देखील चांगल्या प्रकारे आपले हे तरुण शेतकरी वर्ग सोडवू शकतील तंत्रज्ञानाच्या मार्फत आणि चांगलं असं उत्पादन काढतील. आणि पुढे चालून पशुपालनामध्ये देखील जे डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जी क्रांती होणार आहे ती देखील घडण्यास मदत होईल, नाही का सर? तर आज ही महत्त्वपूर्ण अशी माहिती तुम्ही आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधव आणि आपल्या पशुपालकांना जी सांगितली त्याबद्दल मी आकाशवाणी परभणीच्या वतीनं आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, आत्ताचा पेन राष्ट्रीय शेतकरी दिवस या निमित्तानं शेती आणि पशुपालन याविषयी पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालय परभणी येथील सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर प्राणेश येवतीकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. करुणी कष्ट गाळूनी घाम असं आहे आपला शेतकरी महान. तर शेतकरी बंधूंनो, आपला शेतकरी राजा हा अन्नदाता आहे. प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम ज्याची शान आहे तोच आहे आपल्या देशाचा भाग्यविधाता. तेव्हा शेतकरी बंधूंनो, आता कार्यक्रमात जाणून घेऊयात आपल्या या अन्नदात्याच्या म्हणजेच आपल्या शेतकरी बांधवांच्या प्रतिक्रिया. नमस्कार, मी शरद पाटील. आज राष्ट्रीय किसान दिनच्या निमित्तानं आपल्याशी बोलण्याचा, आपल्याशी संवाद करण्याचा योग आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राने आणलेला आहे. त्यानिमित्त परभणी आकाशवाणी केंद्राचे मी खूप खूप आभार मानतो. मित्रहो, आपण शेतकरी म्हणलं की आपल्या जिम्मेदाऱ्या खूप वाढतात. आजच्या जमान्यामध्ये जास्ती वाढलेल्या आहेत. कारण आपल्याला विषमुक्त पिकवायचं, विषमुक्त आपण खायचं, विषमुक्त लोकांना खाऊ घालायचं आणि त्यासोबतच आपल्या जमिनीला ही सकस ठेवायचं. जमीन आपली जिवंत राहिली पाहिजे, सकस राहिली पाहिजे, हे देखील काळजी घेण्याचं काम आपल्यावर आलेलं आहे. हे सर्व करण्यासाठी माझं असं मत आहे की आपल्या गोठ्यामध्ये गाय पाहिजे. गो आधारित शेती आपण केली पाहिजे. गोठ्यात गाय असावी, बांधावरती झाड असावं, घरात माय असावी, ही जी म्हण आहे त्या उक्तीप्रमाणे आपल्याला आता काम करावं लागणार आहे. आणि गाय ठेवायचीच म्हणलं तर मग आपलं जे ब्रीड आहे, आपल्या मराठवाड्याचं, महाराष्ट्राचं जे भूषण आहे लाल कंधारी, ती गाय आपल्या दारामध्ये असावी. तिच्यावर आधारित आपण शेती करावी. या 86 पासून लाल कंधारीमध्ये काम करत असताना मला असं जाणवलं, त्यावेळेसचा काळ म्हणजे एकदम ब्रॉड ब्रीड पर्पज मध्ये आपलं ब्रीड होतं. हे या ब्रीडला मान्यता नव्हती, याच्यामध्ये काम करण्याला खूप स्कोप होता. परंतु जनमानसामध्ये अशी धारणा होती की ही गाय काय दुधावर येईल. परंतु कुठल्याही गोष्टीला मार्गदर्शक आणि गुरु भेटले पाहिजेत. ते आपल्याला भेटले की जसं आज आपले कुलगुरू आहेत डॉक्टर इंद्रमणी सर, यांच्या मार्गदर्शनाचा जसा आपल्याला लाभ मिळतो तसंच दुसरे मार्गदर्शक भेटले. डॉक्टर नितीन मार्कंडे सर, डॉक्टर बाबासाहेब ठोंबरे सर, डॉक्टर अमोल पाटील सर, या सगळ्यांचं मार्गदर्शन मिळालं. गाय आणि शेतीमध्ये काम करत असताना त्यांचं मार्गदर्शन चांगल्या प्रकारे मिळालं आणि आम्ही मग त्या गायीमध्ये काम केलं, ज्याचा परिणाम आज दिसतो आपल्याला. त्यावेळेस तर अशी परिस्थिती होती की मैं अकेला चल रहा था मगर बाद में लोक आते गए, कारवा बनता गया, या उक्तीप्रमाणे आज प्रत्येकाच्या गोठ्यातील लाल कंधारी 4 लिटर दूध देते. पण दूध हा विषय आणि शेण गोमूत्र हा विषय पण शेतीसाठी केला आपण.
आणि मध्यंतरीचा काळ थोडासा गाईला प्रूव्ह करण्यासाठी म्हणून प्रदर्शनामध्ये पण गेला. 3 वेळेस ऑल इंडिया चॅम्पियन लाल कंधारी ठरली माझी आणि त्या 12 लिटर पर्यंत दुधावर गेलेल्या आहेत आता गाई आपल्या. दुसरी गोष्ट असं की एका गाईमुळेच समजा आज अनेक पुरस्कार देखील मला मिळाले. ICRचा बाबू जगजीवनराम पुरस्कार असो किंवा कर्नालला जो आम्हाला मिळाला ब्रीड कॉन्झर्वेशन अवॉर्ड तो असो, महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार असो किंवा आता आपल्या कृषी विद्यापीठाने शेतकरी शास्त्रज्ञ हा पुरस्कार देऊन गौरवलं. याचा अर्थ असा की आपल्या पाठीमागं गायीचे आशीर्वाद आहेत, आपण मातीशी केलेली सेवा आहे, ह्या सगळ्यांचा ह्याच्यामध्ये सहभाग आहे. दुसरी गोष्ट मी सांगत होतो की गुरु भेटला पाहिजे माणसाला. शेतकरी बांधवांनो, मला गुरु भेटले नाडेप काका, नारायण देवबा पांडे त्यांचं नाव आहे. ज्या माणसांनी 3 देशी गायी ठेवून 2,46,000 रुपये उत्पन्न हयात मिळवलं. पुढचं सांगतो, एवढ्या रकमेचं ते इन्कम टॅक्स भरायचे का, तर आपल्याला गाईला कारखाना म्हणून सिद्ध करायचं असं काका सांगायचे. आणि त्यांच्या नावानं मग नाडेप कंपोस्ट खत आपल्याला मिळाला आणि ज्याला महाराष्ट्र आणि गुजरात शासनाने देखील परवानगी दिलेली आहे. गाईचा उपयोग शेतीमध्ये कर. आणि गाईचा उपयोग शेतीमध्ये करत असताना आपल्या घरामध्ये मी सांगतो की एक गाय 5 एकरला पुरेल एवढं आपल्याला देते. बाकी कुठलंही काही आणायची गरज नाही शेतीसाठी. कारण काय, गोबर गॅस बनतो, गॅसमुळं इंधन बनतं, इंधनाशिवाय जीवामृत आपण तयार करू शकतो, नाडेप कंपोस्ट तयार करू शकतो, गांडूळ खत तयार करू शकतो, साबण धूप मंजन पण आपल्याला गाईच्या शेणाने गोमय गोमूत्रापासून तयार करता येतं. ज्या योगे आपला खर्च वाचतो, आपली जमीन सुपीक होते, सामू वगैरे तपासायची गरज नाही आपल्या जमिनीची जर आपण गाईचा जमिनीच्या ह्याच्यामध्ये उपयोग केला तर. अशा प्रकारे माझ्या गोठ्यामध्ये 5 गायी आहेत. एक प्रश्न मला बरेच जण विचारतात की तुम्ही किती गायी सांभाळता. मला वाटतं हा प्रश्नच मुळात चूक आहे माझ्या बाबतीत. कारण माझ्या गोठ्यातल्या 5 गायी मला सांभाळतात आणि जे मला वर्षाला 5 लाखाचं उत्पन्न देतात आणि मी देखील इन्कम टॅक्स रिटर्न्स त्या उत्पन्नाचा भरतो. ही भरभराट जी आहे ते निव्वळ गाय आणि शेती या माध्यमातून मला मिळालेली आहे. अशीच आपणाला पण मिळो या शुभदिनी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. माझे 2 शब्द संपवतो. लाल कंधारी, लय वेस्ट. नमस्कार शेतकरी बंधूंनो, सर्वप्रथम आपणास शेतकरी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझं नाव आहे शिवप्रसाद मारुती कोरे, राहणार राणी सावरगाव, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी. आज आपल्या भारत देशाला कृषीप्रधान देश म्हटले जाते का? कारण 70% लोकांचा व्यवसाय हा शेती आणि शेतीशी संबंधित बाबींवर आधारित आहे. माझा शेतकरी राजा हा जगाचा पोशिंदा आहे. आम्हाला अन्नदाता, अन्न निर्माता उपाध्या दिल्या जातात. खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचे अन्नदाते म्हणून आमचा उल्लेख आहे. निश्चितपणे आपल्या समोर काही समस्या आहेत, काही अडचणी आहेत. अनंत अडचणींचा सामना करत आपण आपलं कार्य वाढवत असतो. शेतकरी असल्याचा अभिमान प्रत्येकालाच आहे. जुन्या काळात म्हणायचे, उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. थोडेसे दिवस सध्या बदललेले आहेत, परंतु मला आशा आहे, अपेक्षा आहे की शेतकरी बंधूंनो, उद्याचा इतिहास तुमचाच आहे. कारण जगामध्ये सर्व काही निर्माण करता येईल, परंतु अन्न निर्माते मात्र मातीतूनच करावं लागेल. आणि या मातीशी नाळ असणारे तुम्ही आम्ही आहोत, म्हणून तुमच्याबद्दल आम्हाला सर्वांना गौरव आणि अभिमान आहे. भारताचे माजी पंतप्रधान यांनी म्हटलेलंच आहे, जय जवान आणि जय किसान. म्हणजे देशातील सीमेवर लढणारे जवान आणि देशातील लोकांचं आरोग्य सुधारण्यासाठी कार्य करणारे आमचे हे किसान, यांना महत्त्वच आहे. आजच्या या शेतकरी दिनानिमित्त मला आपणास आवाहन करायचं आहे. आपण जेव्हा गरज होती खूप मोठ्या प्रमाणात अन्नधान्याची निर्मिती केलेली आहे, परंतु सद्य परिस्थितीमध्ये विषमुक्त शेती, विषमुक्त अन्नाची निर्मिती आपणास आवश्यकता आहे. गाय हमारी माता है, जन्म जन्म का नाता है आम्ही म्हणतोय. म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये गोमातेला किती महत्त्वाचं स्थान आहे. आणि या गोमातेला आम्ही हळूहळू विसरत चाललो आहे का? गोमाता फक्त आमच्या दुधासाठी नाही आहे, तर दुधापेक्षाही महत्त्व, जसं गाईच्या शेणामध्ये 1200 प्रकारचे जीवाणू आहेत, गाईच्या गोमूत्रामध्ये 5100 जीवाणू आहेत. ह्या शेण आणि गोमूत्रापासून आणि गोकृपा अमृतचा उपयोग करून आम्हाला आता विषमुक्त शेती, विषमुक्त अन्न आणि रोगमुक्त भारत असा एक नवा संकल्प घेऊन आम्हा सर्वांना काम करावं लागणार आहे. रोगराई सगळीकडे वाढत आहे.
आणि या रोगराईतून वाढत्या बिमाऱ्यांमधून या देशाला मुक्त डॉक्टर निश्चित करतील, पण थोड्या वेळापुरतं करतील. परंतु शेतकरी बंधूंनो, या पूर्ण भारत मातेला रोगमुक्त करण्याचं जे काय अभियान आहे तुमच्या समोर आहे. तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून जर मनामध्ये ठरवलं की मी भाजी बनवेल, सेंद्रिय पद्धतीने पिकवेल, मी फळबागा तयार करेन, सेंद्रिय पद्धतीने करेल, मी अन्न निर्माण करेल तर विषमुक्त पद्धतीने करेल, कारण विषमुक्त अन्न ही आता काळाची गरज आहे. मला तुम्हाला हे सांगायचं की सुरुवात करा. हे बघा, छोटीशी सुरुवात आपण बीजारोपण विषमुक्त शेतीचं सुरुवातीला आपल्या डोक्यात करूया आणि हळूहळू आपल्या शेतीत करूया. आणि तुम्हाला जे घरी लागतं भाजीपाला किंवा अन्न धान्य, गहू, ज्वारी, हे तुम्ही स्वतःसाठी पिकवा. तुम्हाला जेव्हा विश्वास आला की मी बिनविषारी अन्न खातोय आणि हळूहळू आपल्या संपर्कातील लोकांना द्या. आजची ही विचारांची पेरणी विषमुक्त अन्नाची उद्याचा उज्ज्वल भारत नक्कीच घडवणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, पुनःच एकदा तुम्हाला शेतकरी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि भविष्यामध्ये कुठलीही मदत लागली तर राणी सावरगावला आमची गोशाळा आपल्यासाठी तत्पर आहे. सर्वतोपरी सहकार्य मदत आपणास करण्यासाठी आम्ही ठाम आहोत. धन्यवाद. नमस्कार, मी जनार्दन बालासाहेब आवरगंड, राहणार माकणी, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी येथील शेतकरी आहे. मला महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळालेला आहे आणि माझ्या मिसेसला वसंतराव नाईक शेतकरी शास्त्रज्ञ हा पुरस्कार मिळालेला आहे. तरी माझ्या तमाम शेतकरी बांधवांना शेतकरी दिनाच्या खूप खूप अशा शुभेच्छा. आणि माझं शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की मी काय करतो, जे विकेल तेच पीक पिकवण्याचा प्रयत्न करतो. की शेतामध्ये आंबा न विकता आंबा लोणचं तयार करतो, डाळी, तूर, मूग न विकता त्यांच्या डाळी करून विकतो. अशीच परभणीमध्ये भाजीपाला उत्पादक ग्रुपच्या माध्यमातून आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये विक्रीचं नियोजन करतो. त्याचप्रमाणे यावर्षी माझा लोणचाचा बिझनेस जवळपास 20 ते 22 क्विंटल पर्यंत झालेला आहे. तरी सर्व माझ्या शेतकरी बांधवांना माझी आग्रहाची विनंती आहे की शेतीमध्ये जे पिकतंय त्याचप्रमाणे आपण कार्य करावं आणि जे विकण्यासाठी प्रयत्न करावा. आणि जोपर्यंत शेतकरी स्वतःचा माल स्वतः विकत नाही, मार्केटिंग करीत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांची प्रगती होणार नाही. यासाठी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना पुनश्च एकदा स्वतःचा माल स्वतः विकला पाहिजे आणि आपली प्रगती साधली पाहिजे. की आपण एकल्यानं कुठलाही बिझनेस होत नाही. त्यामुळे शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आपण एकत्रित आलं पाहिजे आणि एकत्रित येऊन जसं आम्ही भाजीपाला उत्पादक ग्रुप प्रोड्युसर कंपनी स्थापन केली आणि त्यामध्ये बिझनेस करण्याचा, गृहोद्योग करण्याचा सुरुवात केली, त्याचप्रमाणे सर्व शेतकरी बांधवांनी कुठला तरी आत्माचे गट असतात, उमेदचे गट असतात, मायमचे गट असतात, प्रथमतः माझ्या महिला भगिनींना नम्र विनंती आहे की त्यांनी गटामधून आपली प्रगती साधली पाहिजे. असं माझं सर्व महिला आणि पुरुषांना नम्रतेचं आव्हान आहे. आणि प्रथमतः परभणी जिल्ह्यातील आमच्या शेतकरी बांधवांना माझं विनंती आहे, परभणी जिल्ह्यातील कृषी विद्यापीठ, कृषी बाग आहे, कृषी ज्ञान केंद्र आहे, यामध्ये बरेचसे काही ट्रेनिंग आहेत. त्या ट्रेनिंगमध्ये आपण काही शिकलं पाहिजे आणि ट्रेनिंग देण्यासाठी माननीय विद्यापीठचे कुलगुरू डॉक्टर इंद्रामणी सर, तसेच विद्यापीठची पूर्ण टीम, तसेच कृषी विभागाचे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण सर आणि त्यांची टीम, तसेच कृषी ज्ञान केंद्राचे प्रशांत भोसले सर, अमित तुपे सर यांच्या माध्यमातून जर आपण कुठलेही ट्रेनिंग घेण्याचं, बाहेर राज्यामध्ये काही काही संस्थान खूप काही त्यांच्या ट्रेनिंग घेतात, ते ट्रेनिंगला जाण्यासाठी किंवा जाऊन आपण मार्गदर्शन विद्यापीठचं, कृषी विभागाचं आणि कृषी ज्ञान केंद्राचं घेतलं पाहिजे आणि त्या माध्यमातून आपली प्रगती साधली पाहिजे, असं माझं सर्व महिला आणि पुरुषांना आव्हान आहे. आणि पुनश्च एकदा सर्व शेतकरी दिनानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना माझ्या भाजीपाला उत्पादक ग्रुपच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा आणि तुमची अशीच प्रगती होत जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. शेतकरी आहे अन्नदाता, तोच आहे देशाचा खरा भाग्य विधाता. शेतकरी असता सक्षम, शेती पिकवेल भक्कम. तेव्हा शेतकरी बंधूंनो, राष्ट्रीय शेतकरी दिनाचं औचित्य साधून आज आपण प्रगतशील शेतकऱ्यांच्या
प्रतिक्रिया ऐकल्यात. एकाचे दाणे हजार माझा बापच करतो. 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 मातेच्या तहानेसाठी मन भावुक होते. पिकाच्या भुकेची वेळ त्याला ठाऊक होते. मातेच्या तहानेसाठी मन भावुक होते. पिकाच्या भुकेची वेळ त्याला ठाऊक होते. झाडाच्या आळ्याला पान माझा बापच करतो. झाडाच्या आळ्याला पान माझा बापच करतो. एकाचे दाणे हजार माझा बापच करतो. एकाचे दाणे हजार माझा बापच करतो. जन्माला घालून देव नामा निराळा होतो. पोटात भुकेची आग कसा लावून जातो. जन्माला घालून देव नामा निराळा होतो. पोटात भुकेची आग कसा लावून जातो. जठर अग्नीला गार माझा बापच करतो. जठर अग्नीला गार माझा बापच करतो. एकाचे दाणे हजार माझा बापच करतो. शेतकरी बंधूंनो, याबरोबरच आजच्या कार्यक्रमाची पण वेळ संपत आलेली आहे. तेव्हा पुन्हा भेटूया शेतशिवार या कार्यक्रमामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.